बरोबर खाण्यासाठी जी चटणी बनवायची आहे त्याच्यासाठी हे बघा भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, मिरच्या भाजलेल्या आहेत, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. तुमच्याकडे चिंच आणि लिंबू असेल तरीही चालेल. आणि बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व साहित्य मस्त पाणी घालून पातळ वाटून घेणार आहोत. आपल्याला ही चटणी डोशाबरोबर खाण्यासाठी बनवायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला जशी घट्ट पातळ पाहिजे तशी बनवून घ्यायची आहे. हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर पाणी टाकून हे बघा याप्रमाणे वाटून घ्यायचं आहे. मी त्याच्यामध्ये पाणी टाकून मला पातळ पाहिजे होती म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे, नुसती शेंगदाण्याची चटणी आहे. फोडणीसाठी मोहरी आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि फोडणी ह्या मिश्रणावरती टाकून घेतलेली आहे. नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.